पोटच्या मुलाने जन्मदात्या बापाचा खून का केला? कारण ऐकूनच पायाखालची जमीन सरकेल। बाप मुलाचे नाते एकमेकाला आधार देणारे असते। एकमेकाच्या वर्तनाचा परिणाम एकमेकाच्या जगण्यावर होत असतो, हे कोणी नाकारणार नाही। पण अलीकडे बाप आणि मुलांमध्ये काही ना काही कारणाने वितुष्ट येण्याचे प्रमाण वाढत चाललेले आहे। यातून घरामध्ये वाद दुमसू लागतो, ज्यांचा शेवट निश्चितपणे वाईटच असतो। नाशिक जिल्ह्यात घडलेल्या घटनेमध्ये बापच मुलाच्या जीवावर उठला होता। मुलगा मरावा यासाठी बाप कारस्थान रचत असल्यामुळे घाबरलेल्या मुलाने बापावरच हल्ला केला आणि त्याचा जीव घेतला। या प्रकरणात मुलाच्या हातून बापाचा खून झाला आणि मुलगा तुरुंगात गेला। त्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला। या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। नांदगाव तालुक्यातील जातेगावमध्ये विठ्ठल तुकाराम गायकवाड हा त्याची पत्नी झंबराबाई, मुलगा श्रीकृष्ण उर्फ सावता आणि मुलगी राधा यांच्यासह राहत होता। त्यांचा मुलगा श्रीकृष्ण उर्फ सावता विठ्ठल गायकवाड हा 20 वर्षांचा असून तो स्वतःचे पिकअप वाहन चालवतो। विठ्ठल तुकाराम गायकवाड हा त्याच्या गावाजवळील मळ्यातील खोलीमध्ये रात्रीच्या वेळी झोपत असे। विठ्ठल याला पूर्वीपासून दारू पिण्याचे व्यसन होते आणि दारू पिऊन तो पत्नी आणि मुलांना सतत अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ आणि मारहाण करत असे। त्याच्या या वागण्याने सर्वजण वैतागले होते। त्यामुळे विठ्ठल आणि मुलगा श्रीकृष्ण या दोघांच्या मध्ये सतत भांडणे व्हायची। त्यातच विठ्ठल हा मुलगा श्रीकृष्णाला पाण्यात पाहू लागला होता। मुलगा आता त्याला नकोसा झाला होता, त्यामुळे त्याच्या मनामध्ये मुलाविषयी वाईट विचार सुरू झाले होते। दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी विठ्ठल आणि मुलगा श्रीकृष्ण असे दोघेजण आपल्या शेतामध्ये गेले होते। दुपारच्या वेळी विठ्ठलने मुलगा श्रीकृष्णाला इलेक्ट्रिकचा शॉक लागेल आणि तो मरून जाईल या विचाराने विजेचा करंट तारामध्ये सोडून ठेवला होता। मात्र ही गोष्ट श्रीकृष्णाच्या लक्षात आल्याने तो वाचला होता। वडिलांचे कट कारस्थान उघडकीस आल्यावर दोघा बाप लेकांचे कडाक्याचे भांडण झाले। त्यात विठ्ठलने मुलाच्या पाठीवर दगड मारून जखमी केले। तेव्हापासून श्रीकृष्णाच्या मनामध्ये वडिलांविषयी तीव्र राग आणि संताप निर्माण होऊन तिरस्कार निर्माण झाला होता। आपला बाप आपल्याला मारून टाकायच्या आधीच त्याला भीती वाटू लागली होती। वडील आपल्याला केव्हाही जीवानिशी ठार मारतील अशी धास्ती त्याला लागलेली होती। त्या भीतीमुळे वडिलांनी आपल्याला ठार मारण्याऐवजी आपणच त्यांना ठार मारू असा निर्धार त्याने केला। दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास वडील विठ्ठल हे मळ्यातील घरी झोपण्यासाठी गेल्याचे श्रीकृष्णाने पाहिले। आज काही झाले तरी वडिलांना सोडायचे नाही असा विचार करून त्याने झोपेचे सोंग घेतले आणि रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास तो उठला। वडील झोपे गेले असतील म्हणून श्रीकृष्ण घरातील कोणीही जागे होऊ नये याची काळजी घेत हळूच घराचा दरवाजा उघडून बाहेर पडला। तो वडील झोपलेल्या दिशेने मळ्याकडे निघाला। श्रीकृष्ण मळ्यामध्ये पोहोचल्यानंतर त्याने आजूबाजूचा कानोसा घेतला। त्याच्या वडिलांनी खोलीला आतून कडी लावलेली नव्हती, दरवाजा केवळ लोटलेला असल्याचे श्रीकृष्णाला आढळून आले। त्याने तो दरवाजा हळूच उघडला तेव्हा वडील खोलीमध्ये झोपलेले असल्याचे त्याला दिसले। वडिलांना पाहून त्याचा संताप अनावर झाला आणि खोलीमध्ये असलेला लोखंडी पाईप हातात घेऊन त्याने वडिलांच्या डोक्यावर आणि तोंडावर सपासप वार करून वडिलांना जीवेत ठार मारले। वडिलांचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर तो घरी येऊन झोपी गेला। विठ्ठल मळ्यातील घरामध्ये रक्ताच्या थराळ्यामध्ये पडलेला होता। ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली। जगन्नाथ नामदेव गायकवाड हा त्यांचा चुलत भाऊही घटनास्थळी येऊन दाखल झाला। खबर मिळताच नांदगाव पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली। सर्वांनी मळ्यातील घरामध्ये जाऊन पाहिले असता हा खुनाचा प्रकार असल्याचे सर्वांना दिसले। खोलीमध्ये विठ्ठल मृत अवस्थेमध्ये पडलेला होता। त्याच्या डोक्यावर, तोंडावर आणि ओठावर कठीण हत्याराने गंभीर जखमा केल्याचे दिसत होते। त्या जखमांमधून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झालेला होता, तसेच बिछाण्यावर रक्ताचा सडा पडलेला होता। पोलिसांनी घटनास्थळ आणि मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला।
पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांच्याकडे विचारपूस केली। त्यावेळी श्रीकृष्ण हा देखील तेथे हजर होता। पोलिसांनी विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत सांगितले की माझ्या वडिलांना दारूचे व्यसन होते। दारू प्यायल्यानंतर ते आम्हाला शिवीगाळ आणि मारहाण करत असत। दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी मी त्यांच्यासोबत मळ्यामध्ये गेलो असता त्यांनी मला शॉक बसावा आणि मी मरून जावे यासाठी इलेक्ट्रिक करंट सोडले होते। त्यावरून आमच्यामध्ये भांडण झाले आणि त्यांनी माझ्या पाठीवर दगड मारून मला जखमी केल्यामुळे मला त्यांचा राग आला होता आणि रात्री ते मळ्यातील खोलीमध्ये झोपावयास गेले असता रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास मळ्यामध्ये जाऊन ते झोपेत असताना मी लोखंडी पाईपने मारहाण करून त्यांचा खून केल्याची कबुली श्रीकृष्ण याने दिल्याने पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतले। जगन्नाथ नामदेव गायकवाड राहणार जातेगाव तालुका नांदगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नांदगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 08/2026 BNS कलम 103 कलमाखाली बापाचा खून केल्याचा गुन्हा मुलगा श्रीकृष्ण उर्फ सावता विठ्ठल गायकवाड वय वर्ष 20 याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली। पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग, उप अधीक्षक बाजीराव महाजन आणि पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत।